नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, हिंदू धर्मामध्ये काही प्राण्यांचा धर्माशी संबंध हा जोडला गेलेला आहे। कुत्रा हा देखील त्यापैकीच एक प्राणी आहे। बरेच लोक आपल्या घरामध्ये कुत्रा पाळतात आणि बरेच लोक रस्त्यावरच्या कुत्र्यांना खाऊ घालतात। शास्त्रामध्ये दोन्ही गोष्टी चांगल्या मानल्या गेल्यात, परंतु कुत्र्याला खायला दिल्यानं काय परिणाम होतो हे मात्र अनेकांना माहीत नाही। विशेषतः काळ्या कुत्र्याला नियमित आहार दिल्यानं ते तुमचं सौभाग्य वाढवतं आणि तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारतं। काळा कुत्रा हा शनी आणि केतू या ग्रहांचं प्रतिनिधित्व करतो। वास्तुनुसार देखील पाहिलं तर काळा रंग नकारात्मकता स्वतःमध्ये शोषून घेतो। अशा परिस्थितीमध्ये केवळ काळ्या कुत्र्याच्या उपस्थितीनं नकारात्मकता नष्ट होते। काळ्या कुत्र्याला काय खायला द्यावं आणि त्याचे काय शुभ परिणाम असतात हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। स्वामी भक्तांनो, शनीला प्रसन्न करण्यासाठी दर शनिवारी संध्याकाळी काळ्या कुत्र्याला दूध आणि पोळी खाऊ घालावी। असं केल्यानं शनीची महादशा, शनीची ढय्या आणि शनी 7.5चा प्रभाव हा कमी होतो। आणि एवढंच नाही तर शनिदेवाच्या प्रकोपामुळे तुमचं काम जर बिघडत असेल तर हा उपाय केल्यानं तुम्हाला त्यामध्ये लाभ पाहायला मिळेल। शनीच्या प्रकोपामुळे तुमची आर्थिक स्थिती जर बिघडत असेल तर दर शनिवारी काळ्या कुत्र्याला दही आणि पोळी खाऊ घातल्यास याचा तुम्हाला फायदा होईल। तथापि उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारणार नाहीत, परंतु ती खराब देखील होऊ देणार नाहीत। त्यानंतर जर केतू तुमच्या कुंडलीमध्ये कमजोर असेल तर तुम्ही नियमितपणे काळ्या कुत्र्याला 1 वाटी दूध पाजा। असं केल्यानं केतू ग्रह हा शांत होईल। तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असला तरीही तुम्ही नियमितपणे काळ्या कुत्र्याला दूध पाजावं। लक्षात ठेवा की कुत्र्याला कधीही गोड खायला देऊ नये किंवा गोड दूध देऊ नये। हे त्याच्या आरोग्यासाठी देखील हानिकारक आहे आणि आपल्याला त्याचे चांगले परिणाम देखील पाहायला मिळणार नाहीत। त्यानंतर पितरांच्या शांतीसाठी अभिजित मुहूर्तावरती काळ्या कुत्र्याला पोळीमध्ये गुळाचा एक छोटासा तुकडा खाऊ घाला। वास्तविक काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खाऊ घालण्याचं शास्त्रामध्ये सांगितले, परंतु गोड हे कुत्र्याला हानी पोहोचवतं आणि म्हणून अगदी कमी प्रमाणामध्ये गुळ ठेवून फक्त गव्हाच्या पिठाची भाकरी त्याला खायला द्यावी। त्यानंतर जर तुम्ही दीर्घकाळ आर्थिक संकटामधून जात असाल आणि अनेक उपाय करून देखील तुम्हाला काहीही फायदा होत नसेल तर तुम्ही शुक्रवारी काळ्या कुत्र्याला दह्यासोबत शिजवलेला भात खाऊ घालावा। कुत्र्यांना हे अन्न फार आवडतं आणि असं केल्याने तुमची आर्थिक समस्या देखील निघून जाईल। जर तुम्हाला तुमच्या शत्रूंची भीती वाटत असेल किंवा तुम्हाला एखादा गंभीर आजार असेल जो तुमच्यासाठी प्राणघातक ठरू शकतो असं तुम्हाला जर वाटत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही रविवारी सकाळी काळ्या कुत्र्याला हरभऱ्याची डाळ शिजवून खायला द्या। तर अशा पद्धतीनं नक्कीच तुम्हाला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। तर मग स्वामी भक्तांनो, काळ्या कुत्र्याला हे खाऊ घातल्यानं तुमचं भाग्य उजळेल, तुमच्या आयुष्यामध्ये धनाची कमतरता राहणार नाही। तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।